स्वप्नीलचे आई वडील त्याच्यासाठी काही प्लॅन्स करत असतील याचा मी कधी विचारच केला नव्हता. विचार करायला हवा होता पण नाही केला. कधी कधी माझ्या पुढे पण आता असे अनेक प्रश्न उभे राहतात की त्याने तरी अशा मुलीचा का स्वीकार करावा की जिचं आधीच लग्न झालेलं आहे, तिला एक मुलगी सुद्धा आहे. पण मग मंजिरीने सुद्धा त्या मुधोळकर बरोबर 1 वर्ष संसार केला तर त्याची आयुष्यभराची शिक्षा तिला का? त्याच्यापासून तिला मुलगी झाली हा काय तिचा दोष नाहीये. या सगळ्या गोष्टीला सर्वस्वी तो मुधोळकर जबाबदार आहे. कधी कधी मला असं वाटतं ना तर त्या मुधोळकरच्या घरी जावं आणि घरात घुसून त्याला गोळ्या घालाव्यात. मग माझं काय होईल ते होईल. दादा दादा हा निष्फळ विचार करण्यापेक्षा सत्यजित आणि मंजिरीच्या संसाराची गाडी पुन्हा रुळावर कशी येईल असा विचार का करत नाहीस तू? हे बघ शिवराज, तू हेच जर ज्ञान पाजळणार असेल तर ताबडतोब चालता इथून. मला नाही तुझ्याशी बोलायचं नाही रे. पण मला तुझ्याशी बोलायचं आहे दादा. याआधी नाही बोलू पण आज बोलायचं आहे मला. दादा तू मंजिरीचा बाप आहेस. तिच्या आयुष्यात तिचं भलं व्हावं असं तुला वाटतं स्वाभाविक आहे. पण आता तू देव बनण्याचा प्रयत्न करतोयस. त्या स्वप्नीलने आपल्या आयुष्यात काय निर्णय घ्यायचे हे तू नाही ठरवू शकत. तुझा भ्रमनिराश होणार अशी भीती मला आधीपासूनच वाटत होती. पण तू ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हतास. माझा कुठला भ्रमनिराश वगैरे काही झालेला नाही. आणि मुळात स्वप्नीलला कुठला निर्णयच घेतलेला नाहीये ना. तो नागपुरात त्या मुलीला बघायला फक्त गेलाय आणि ते सुद्धा त्याच्या आईचा मान राखण्यासाठी. आणि तो इथे आल्यानंतर थेट बोलणार आहे मंजिरीबद्दल. हे बघ मला विचारशील ना दादा तर नाही, मला कोणालाही विचारायचं नाहीये. मला कोणाला काही विचारायचं नाही. त्यामुळे ना कोणी काही सांगू सुद्धा नाही ना. मी माझ्या मुलीचं आयुष्य मार्गी लावणार. आणि त्यात जर कोणाला असं वाटत असेल ना की मी देव बनायचा प्रयत्न करतो तर वाटू दे. मला नाही परवा त्याची. शेवटी त्या देवानंच मला मंजिरीचा बाप बनवलंय. सुहास देसाई दे पाठवून दे. हाय सुहास, बस ना. असू दे. काय कोल्हापुरात काही काम होतं का? नाही, तुम्हालाच भेटायला आलो. रादर प्रश्न विचारायला आलो. कुठला प्रश्न? तुम्ही रात्री अपरात्री माझ्या बायकोला फोन का करता? मी प्रियाला फोन केला? खोटं बोलण्याचा प्रयत्न करू नका. काल रात्रीच तुम्ही प्रियाला फोन केला होता आणि रात्री 12 नंतर एका सभ्य माणसाने एका परक्या स्त्रीच्या घरी फोन करण्याची पद्धत नाही. तू काय बोलतोयस मला खरंच कळत नाहीये सुहास. पण मला माहिती आहे ना मी काय बोलतोय. आणि मला हेही चांगलं माहिती होतं की मी हा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही काय बोलणार. एनिवे, एवढंच सांगतो, ते सगळे चाळे थांबवा. शालिनी मावशींबद्दल मला आदर वाटतो म्हणून मी तुम्हाला सहन करतो. तो आदर मला विसरायला लावू नका. हा, मला अजूनही असं वाटतं सुहास की काहीतरी गैरसमज झालाय. मे बी चुकून फोन लागला असेल. हो का? मग अशी चूक पुन्हा होऊ देऊ नका. मी काळजी घेईन. दॅट विल बी बेटर. आणि हो, अजून एक सांगतो, प्रिया रस्त्यावर पडलेली नाहीये आणि ती तुमच्या घरची आश्रितही नाहीये. आता हे जेवढ्या लवकर तुम्हाला कळेल
तेवढं बरं होईल तुमच्यासाठी. हा बहिणी. आय एम सॉरी. हं? आय एम सॉरी मंजुषाताई. त्या दिवशी रागाच्या भरात मी तुमच्यावर आवाज चढवून बोलले आणि तुमच्यावर चुकीचा आरोप केला म्हणून आय एम सॉरी. वहिनी, आपल्या माणसांनी रागाच्या भरात बोललेल्या गोष्टी लक्षात ठेवायच्या नसतात. पण नेमक्या त्याच गोष्टी लक्षात राहतात. वहिनी, मी अजूनही शुभ्राला भेटायला येऊ शकते ना? मंजुषाताई, हे बघा, असे प्रश्न तुम्ही पुन्हा विचारणार असाल ना तर मी खरंच चिडेन तुमच्यावर. आणि तुम्हाला माहिती आहे आता माझा राग कसा असतो ते. हो, 1-2 दिवसात फोन करून येते. हो या, आणि शुभ्राला नाही, शुभ्राच्या आईला सुद्धा भेटायला या. वहिनी, मस्करी केली. तुम्ही या, मी तुमच्या फोनची वाट बघते. हं? हो, ठेव. हो ठीक आहे, बाय. बाय. अरे बघ, आपल्या स्वप्नील आहे ना, त्याला जाऊन भेट ना. त्याची कंपनी हे लिफ्टचं वगैरेच काम करते. बघतो काय, त्याला आजच जाऊन भेट. थांब, मी फोनच लावतो ना त्याला. अरे पण दादा, काम माझं नाहीये, माझ्या मित्राचं आहे. त्याची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. मला आधी त्याच्याशी बोलू तर दे. अरे काय बोलू काय ते? अरे स्वप्नील आपला माणूस आहे ना. हे बघ, तू त्याला नीट भेटलेला नाहीयेस. तू त्याला भेटशील ना, तुला आवडेल तो. दादा, आता तुझं कसं झालं माहितीये का? ते मार्केटिंग एजंट असतात ना, की आपला माल समोरच्याच्या गळ्यात मारला की संपलं, तसं झालंय तुझं. चांगल्या वस्तूची जाहिरात करायला काय हरकत आहे रे? हा, अरे तरी पण. हॅलो, हा, हे बघ स्वप्नील, शिवराजचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे, त्याला भेटायचं तुला ऑफिसमध्ये. हा, आज 12 वाजता. ओके, डन 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 डन. आज दुपारी 12 वाजता तो येऊन तुला भेटेल तिकडे. मी मजेत. अरे ये ना, एकदा घरी ये ना, जेवायलाच आहे ना, म्हणजे छान गप्पा मारू. ओके, बाय. बाबा, काय आता आपलं काय काम? आज महाबळे वकिलांची अपॉइंटमेंट. अरे हो, विसरलंच होतो. नाही ठीक आहे, जाऊया आपण आज. आपण म्हणजे तू जाणार आहेस आता? बरोबर. म्हणजे काय? अरे इथे शेजारीच ऑफिस आहे ना त्यांचं. बाबा नाही, तुम्ही यायची गरज नाहीये, जाईन मी. अगं पण दादा, कधीतरी दुसऱ्यांचं ऐकत जा ना जरा. हे तू उगीच टोमणे मारू नकोस. ठीक आहे, मग जा नीट जा आणि व्यवस्थित बोल त्यांच्याशी. कुठलं टेन्शन वगैरे घेऊ नको. आले. हॅलो. तुझा नवरा इथे आला होता आता. घरी? का? नाही, घरी नाही, ऑफिसला. तू त्याला काय सांगितलंयस माझ्याबद्दल? मी तुला रात्री अपरात्री फोन करतो, कालही केला होता. ओ माय गॉड, मी काय करू याचं मला खरंच कळत नाहीये. सत्यजित, मी असं त्याला काहीही सांगितलेलं नाहीये. हे सगळे त्याच्या मनाचे ग्रह आहेत. काल रात्री मला एक फोन आला होता, खूप उशिरा, पण तो रॉंग नंबर होता. आणि नेमका तोच फोन उचलताना त्याने मला पाहिलं. बास, तेव्हापासून घरात नुसता तमाशा मांडून ठेवलाय. सकाळी चारुहत्या गेली ना, त्यानंतर सुद्धा माझ्याशी भांडला तो. सत्यजित, पण मला खरंच वाटलं नव्हतं की तो या थराला जाऊन पोचेल.
तुला काही बरं वाईट तर बोलला नाही ना? नाही, तो मला जे काही बोलला त्याने मला शष्प सुद्धा फरक नाही पडत. पण म्हणजे तुमच्या दोघांमध्ये अजूनही इतर वेळी बरा असतो, पण एकदा त्याचं डोकं सटकलं की. काळजी घे. सत्यजित, तुझ्या तोंडून हे 2 शब्द ऐकले तरी खूप बरं वाटतं. थँक्स. बरं, तुझा जास्त वेळ घेत नाही, फक्त सुहासच्या वतीने तुझी माफी मागते. नाही, त्याची गरज नाही. बाय. बाय. सुहास, तू असं काहीतरी करतोस ना तेव्हा खरंच प्रेमात पडायला होतं तुझ्या. आता ये संध्याकाळी घरी, बांधते तुझी उत्तर पूजा. प्रियाशी काय बोलत होतास एवढं? तू काय दाराला कान लावून उभा होतास का? कधी कधी आपली इच्छा नसतानाही काही गोष्टी कानावर पडतात. मग आम्ही नेमकं काय बोलत होतो तेही कानावर पडलं असेलच तुझ्या. हा, सुहास बद्दल काहीतरी बोलत होतास एवढंच कळेल. तो आला होता आता इथे मला धमकी द्यायला. धमकी? माझ्या बायकोला रात्री अपरात्री फोन करायचे बंद करा, नाहीतर. तू प्रियाला रात्री अपरात्री फोन करतो असं तुला वाटतं? नाही, मला नाही, पण मग असं सुहासला का वाटलं? सुहासला जाऊन विचार. काल प्रियाला कुठल्या तरी रॉंग नंबर वरून फोन आला. याला असं वाटतंय की मी तिला फोन केला. हा आला सकाळी सकाळी मला नडायला. तर नक्कीच प्रियाने पिन मारली असू. म्हणजे आता यातही प्रियाची चूक आहे. हो, जगात काही सूत्र असतात सगळे, आणि ती सूत्र कधीही काही केलं तरी बदलत नाही. जसं सूर्य पूर्वेला उगवतो, पाणी तापवलं की त्याची वाफ होते, 2 अधिक 2 4 होतात. तसंच ज्या ज्या गोष्टींमध्ये प्रिया इन्व्हॉल्व आहे ना, त्यात फक्त प्रियाचीच चूक आहे, आणि या सूत्रावर माझं आयुष्य चालतं. तू तुझं आयुष्य कसं चालवावंस हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. चल, मी निघतो. आता कुठे निघाला? नोकरदार माणूस आहे बाबा मी. वेळेत कामावर जावं लागतं मला. हे आणखीन किती दिवस चालणार आहे? स्वप्नील वाडेकर नावाचा धोका जोपर्यंत कायमचा टळत नाही तोपर्यंत. असाच चाललायस? नाही, वेषांतर करायचं बाकी आहे ना अजून. पण व्यंग मजा येते. असं डबल आयडेंटिटी मजा येते. थ्रिल आहे त्याच्यामध्ये एक. ज्या दिवशी पकडला जाशील ना त्या दिवशी बोलू आपण. शुभ बोलणाऱ्या तर म्हणे. मित्र आहे मी तुझा सत्यजित. मला असं फक्त शुभ बोलून नाही चालणार. गॉट द पॉइंट. चल, निघतो. तू काय बाबा, तू मालक आहेस. एखाद दिवशी उशिरा आलास तुला जाब विचारणार कोणीच नाही. आमचं तसं नाही. गेट लॉस्ट. बाय. गौरांग, जरा काम बाजूला ठेवतोस का? मला बोलायचं होतं. घ्या, चुकवलास माझा हिशोब. हे पण मला महत्वाचं बोलायचं. इट्स ओके. काय सॉरी आणि काय. हा, हे असे छोटे मोठे हिशोब आहे ना, असे सेटल करतो मी. गौरांग, हे बघ, मला तुला जे काही सांगायचंय ना ते ऐकून प्लीज चिडू नकोस तू. मला असं म्हणायचं होतं की माझी डिलिव्हरी होईपर्यंत मी नाही राहत इथे. इथे राहू नये म्हणजे कुठे जाणार आहेस? मावशीकडे, गोव्याला. पण हे सगळं का? मला भीती वाटते प्रियाची. व्हॉट नॉनसेन्स नेत्रा. प्रिया इथे राहते का? अरे पण कधी येऊ शकते ना ती. आता नव्हती आली. पण तिला घाबरायचं काय कारण? गौरांग, कारण आहे. मी
त्याला नको सांगूस नेत्रा, कारण प्रियानं दिलेल्या धमकीबद्दल सांगायचं तर त्याला तू केलेल्या मूर्खपणाबद्दलही सांगावं लागेल. त्यांनी शपथ घातली होती तुला प्रियाच्या वाटेला जायचं नाही म्हणून, तरीही तू गेलीस. त्यांनी घातलेली शपथ मोडली आहेस तू. नेत्रा, मला माहिती की तू माझ्या डोळ्यात बघून हरवतेस, पण एवढं असं नाहीये गौरांग. हे बघ, ती प्रिया आजूबाजूला असली ना की मला खूप अनकम्फर्टेबल होतं. नेत्रा, ती आजूबाजूला कुठे असणार? ती असणार आहे, कळत नाहीये का तुला? मंजिरी वहिनी घरात नाहीयेत म्हटल्यावर सत्यजित दादांच्या जवळ जायचा हर तऱ्हेने प्रयत्न करणार ती. नेत्रा, उगाच पॅरोनाइड होऊ नकोस. हे तुझं घर आहे, इथे कोणाची काय भीती? अरे पण जर मी गेले तर काय? हे बघ, आपण दादाशी बोलू, तो ठरवेल. दादांना कशाला ह्याच्यात मध्ये ओढतोयस? बर ठीक आहे, दादांची बोलायचं असं वाटतंय ना तुला, मी बोलते दादांची. कारण मला माहितीये तुला कळत नसली तरी त्यांना माझी भीती नक्की कळेल. नेत्रा, मी जवळ असताना घाबरायचं काय कारण? भीती वाटणारच ना. नागिणीच्या शेपटावर पाय ठेवलाय मी, भीती वाटणारच. स्वतःसाठी नाही, तुझ्यासाठी. तुझा सगळा आनंद, सगळं सुख या येणाऱ्या जीवावर अवलंबून आहे. मला तुझा अपेक्षाभंग नाही करायचा, एवढ्यासाठीच भीती वाटते. हा सर. संजय, ती बँक प्रपोजलची फाईल घे ना जरा. अरे माझ्या जवळच्या ओळखीतले एक जण. हा विद्या, आलेत ते? हो, पाठवून दे लगेच. या. त्याची त्या अप्रुव्हल लेटरची डेट काय रे? 13 ऑक्टोबर आहे सर. ओके. बरं संजय, पुढचा अर्धा तास मला कोणीही डिस्टर्ब करणार नाही असं बघ. एक जरा पर्सनल मीटिंग. मे आय कम इन? या ना काका. अहो विचारता काय, तुमचंच ऑफिस आहे, या. मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं? ना दादा. संजय प्लीज बाहेर थांबशील? हो. आणि शिवरामला सांग, चहा कॉफी? कॉफी चालेल. 2 कॉफी प्लीज. 1 मिनिट. कॉफी प्लीज विदाउट शुगर सांगा. येस सर. इंटरेस्टिंग. काय काका? ऑफिस छान आहे. इंटरेस्टिंग. नाही बोला, कसं काय येणं केलं? माझं खरं कामच होतं तुमच्याकडे. म्हणजे काय, माझा एक मित्र आहे, त्याची सुद्धा कन्स्ट्रक्शन कंपनी. पण काय? मला असं वाटतं आपण कॉफी घेतल्यानंतर व्यवस्थित बोलू. या श्योर.
मंजिरी, अगं अजून तू इथंच आहेस काय? तुला जायचं नाही का? वकील साहेबांची अपॉइंटमेंट होती ना तुझी? हो होती, पण नाही गेले मी. नाही म्हणजे? अगं मग आता जा की. अहो हो, पण आता वेळ टळून गेली आहे. 12:30ची अपॉइंटमेंट होती, आता 1 वाजत आला ना. अगं पण मग तू मावशी प्लीज, मला नाही जायचंय तिथे. मी त्या वकिलांच्या प्रश्नांना उत्तर नाही देऊ शकणार. मला खरंच नको आहे हे सगळं. अगं मग हे दादांना आधीच का नाही सांगितलंस? त्यांची दगदग तरी वाचल. हो मला माहिती आहे. मला माहिती आहे माझ्यामुळे त्यांची खूप दगदग होतीये. असं मला नव्हतं म्हणायचं बाळा. हे बघ, त्याने जर काही विचारलं तर काय सांगशील? खरं ते सांगेन. अगं मग चिडतील ना ते. हो मग चिडू देत, हक्क आहे त्यांचा चिडण्याचा. म्हणजे ते अगं पण मावशी प्लीज प्लीज, तुम्ही मला थोडा वेळ एकटं सोडा. बर